आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या। मोदी शहांचा मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव। अदानीसाठी लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका मित्र, लाडका सूट बूटवाला योजना। अदानीला वारेमाप FSI दिला जातोय, उद्धव ठाकरेंचा आरोप। धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रात अडकवलं जातंय। धारावी रिकामी करण्याचं काम सुरू। धारावीचा आराखडा कुणाला माहितीये का? ठाकरेंचा सवाल। अदानींना झेपत नसेल तर दुसरं कुणाला तरी टेंडर द्यावं। धारावीकरांसाठी पुन्हा आंदोलनाची वेळ आली तर सरकार आल्यावर धारावीतच हक्काचं घर देऊ, ठाकरेंचं धारावीकरांना आश्वासन। महायुती सरकारकडून फसव्या घोषणांचा पाऊस। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा सुरू। उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। काहींच्या मानसिकतेला बुरशी लागलीये। उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर टोला। सर्व कारस्थानं मुंबईचं नागरी संतुलन बिघडवण्यासाठी सुरू आहेत, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकतं। अजित पवार आणि शरद पवारही एकत्र येऊ शकतात, अतुल बेनकेंचं वक्तव्य। 1.5-2 महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाइम आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं। यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवार यांची भेट। अतुल बेनकेंनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण, तर जुन्नरच्या विकासासाठी भेट घेतली। अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताच्या जबाबदारी आमची। बेनकेंच्या भेटीनंतर शरद पवारांचं वक्तव्य। अतुल बेनकेंनी भेट घेतली तर काय झालं, तर उमेदवारीसाठी काही नेते इकडे तिकडे जातातच। पवार आणि बेनकेंच्या भेटीवर अजित पवारांचं वक्तव्य। अनेक आमदार माझी पण भेट घेतात, त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली। ही लोक इकडे तिकडे जाणार, काही इकडची तिकडे जातील, काही तिकडची इकडे जातील। ही सुरुवात आहे, अजून तर बरेच दिवस जायचे। पवार आणि बेनकेंची भेट ही राजकीय नव्हती। पवार बेनकेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, अमोल कोल्हेंचं पवार बेनके भेटीवरती वक्तव्य। लोकसभेला जे आमच्या सोबत होते ते आमचे, मला वाटतं हे वाक्य फार स्वयंस्पष्ट आहे। आणि जी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी भेट दिली, यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, कोणतंही राजकीय स्टेटमेंट झालं नाही। त्यामुळे यामुळे अकारण वेगळ्या काहीतरी चर्चा घडवण्यात काहीच अर्थ नाहीये। कुणी कुणाचीही भेट घेतली तरी अजितदादा पक्ष सांभाळण्यास सक्षम। भुजबळ सुद्धा पवारांना भेटले म्हणजे काय ते पवारांसोबत गेले का? अतुल बेनके आणि पवारांच्या भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यात कुणाचीच सत्ता यायला नको, बघा कसा डाव टाकतो। जरांगेंचा विधानसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन। 29 ऑगस्टला मी डाव टाकणार। महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार पाडायचे, आपले उमेदवार द्यायचे, जरांगेंचा प्लॅन। मराठा आरक्षणासाठी जरांगेंकडून पुन्हा आमरण उपोषण। जरांगेंचा औक्षण करत उपोषणाला सुरुवात। मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, सरकारनं दिलेला शब्द आहे। आम्ही नव्यानं काहीही मागत नाही। EWS कुणबी प्रमाणपत्राचं आरक्षण सुरू ठेवावं, जरांगेंची मागणी। लाडका भाऊ आणि लाडकी बहीण या योजना म्हणजे सरकारचा डाव। सगळी गर्दी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेकडे वळवली, मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप। महाविकास आघाडी फक्त सत्तेच्या लालसेपोटी मराठा समाजाची बाजू घेते आहे। जरांगेंच्या उपोषणाला आमचा विरोध नाही। जरांगेंच्या उपोषणावरून रावसाहेब दानवेंची महाविकास आघाडीवर टीका। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानं अजय बारस्कर पोलिसांच्या ताब्यात। फडणवीसांच्या भेटीसाठी बारस्कर आग्रही होते। सरकारला कुठला रंग लावायचा हे जनतेनंच ठरवलंय। अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवरून विजय वडेट्टीवारांचा टोला। माझ्या सत्सद विवेक बुद्धीला जे योग्य वाटतं ते मी करतो। मी माझ्या पैशानं गुलाबी जॅकेट घातलं। गुलाबी जॅकेटच्या प्रश्नावर अजितदादा भडकले। स्ट्राईक रेटनुसार आमचा पक्ष नंबर 1 वर। आम्ही 10 जागा लढवल्या, 8 जागा जिंकल्या। विधानसभा जागा वाटपासंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान। ज्यांनी शत्रूशी हात मिळवणी केली ते आम्हाला नकली बोलतात। वाघनखं मतं मागण्याची गोष्ट आहे का? सरकारकडून श्रद्धेचा व्यापार सुरू आहे। वाघनखांचा अवमान शिंदे, फडणवीस आणि अजित पवार करतायत, राऊतांची टीका। जितेश अंतापूरकर आणि संजय उपाध्याय यांच्यात भेट झाल्याची माहिती। संजय उपाध्याय भाजपचे महामंत्री तर अंतापूरकर काँग्रेसचे आमदार। जितेश अंतापूरकर भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा।
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आजपासून सर्वसामान्यांसाठी खुलं. लंडनहून आलेली शिवकालीन वाघनखं पाहण्यासाठी शिवभक्त आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी.